तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता दुपारचे वाजले आहेत तो 2। प्रियांका ताईचा समादादांचं फोन मेसेज वगैरे आला होता व्हॉट्सअपवर, तुम्हाला हळदी कुंकवाला बोलवलं होतं, तुम्ही का आला नाही म्हणून। तर आता आम्ही निघालो, हे आले ते जेवणाचं सुटलं आहे, म्हणलं चालत जायला थोडं लांब पडते मला, चला तुम्ही सोडायला हाय तर करतच नाही। मी मिताली सोमादादाच्या घराजवळ, मग येता येता परत लक्षात आलं मुलं असतात घरी, ओमा वगैरे असतं, राधाही दुर्गासाठी यांच्यासाठी डार्क फॅन्टसी नेते। आता मुक्ताई लॉन्स मध्ये आले। मुक्ताई लॉन्स मध्ये बघा आज लग्न आहे आणि लग्नाचं डेकोरेशन खूप म्हणजे खूप सुंदर आहे। मिताली आहे ना ग, असं मेन एंट्रन्सला असं डेकोरेशन केलेलं आहे, नवरी नवरदेवचा फोटो वगैरे। लग्न झालेलं आहे सगळीकडे, वराड बिराड आलेलं सगळं निघून गेले, काही त्यांच्या घरातलेच मेंबर राहिलेत, तो पण त्यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे खूप छान असा। लग्न मंडपातलं असं डेकोरेशन आहे, गणपती बाप्पा, आणि इथे बघा हा त्यांचा रुखवत दिलेला आहे, हा त्यांचा लग्नाचा रुखवत, नवरा नवरी त्या सगळे त्यांना गोड गोड ब्लेसिंग्स। आलं होतं सोमादादाच्या घरी, सोमादादाच्या घरी जाऊन बघितलं तर सोमादादा काय घरी नाही, घराला कुलूप आहे, प्रियांका ताई पण घरी नव्हत्या। मितालीला म्हटलं चला आपण थोडं फिरून येऊ, तोपर्यंत आले तर आले घरी, तर त्यामध्ये आम्ही मंगल कार्यालयामध्ये फिरत होतो, वेडिंग कसं चालली, तर त्यातल्या ताईंनी जेवायला आग्रह केला, तर आता जेवण करून चालले या जेवायला, छान असं लग्न आहे, या जेवायला सगळे जेवण। तर आता सोमादादाच्या घरी येऊन मला 1-1.5 तास झालाय, बराच वेळ झालाय बसले, त्यांचा कोणाचा फोन पण लागा नाही, व्हॉट्सअपवरून पण लावलं होतं, स्विच ऑफ सांगते, जाते आता घरी, बोर झाले ना, बराच वेळ बसले, वाट बघितली, आता जाते घरी। घरी नाही तिच्या मॉलमध्ये फिरू आपण, नाही का? ही म्हटली झुडिओला सेल लागले चांगलं, कसलं मान्सून सेल लागलं, कसलं मान्सून नाहीये, मान्सून नाही सेल लागले, तर चला झुडिओ मध्ये जाते थोड्या वेळ, काही व्यवस्थित कपडे वगैरे 4 माणसांसाठी सगळ्यांसाठी मिळतात का बघते, तुम्हाला पण दाखवते। बाय बाय।